जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि या सकाळच्या समय देवा तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. आपण सुरुवातीची प्रार्थना करूया आणि त्या जिवंत देवाला गौरव देऊया. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. प्रिय प्रभू, या सकाळच्या समय आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र चरणाजवळ येत आहोत. प्रभू, तू आमच्या प्रथम सर्व पापांची, सर्व घाणेरड्या गोष्टींची तू आम्हाला क्षमा कर. हे देवा, या जगामध्ये जगत असताना प्रभू तू आमचं सामर्थ्य आहे. प्रभू तू आमचं सहाय्य आहे. तू आमचं सर्व काय आहे. प्रभू, तुझ्याशिवाय ह्या जगामध्ये कोणी नाही. आणि प्रभू तू आम्हाला सहाय्य करतोस, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, या सकाळच्या वेळी तुझ्या वचनातून तुझ्या लोकांशी बोलत असताना तू मला वरून येणारं पवित्र सामर्थ्याने तू भर, अभिषेकाने तू भर. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तुझ्या पवित्र सामर्थ्याचा तू स्पर्श कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू, अनेक लोक संकटामध्ये आहे, अनेक लोक समस्येमध्ये आहेत, अनेक लोक निराशेमध्ये आहेत, अनेक लोक अडचणीमध्ये आहेत, अनेक लोक कर्जबाजारी आहे, अनेक लोकांच्या जीवनामध्ये आरोग्याच्या समस्या आहे. प्रभू, आज आम्ही तुझ्या पुढं येत असताना प्रभू आमच्या जीवनातील सर्व काही त्रुटी तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. प्रभू, या सर्व गोष्टींसाठी मी प्रार्थना करत आहे. प्रथम प्रिय प्रभू येशू, तुझ्या सर्व लोकांना या सर्व गोष्टींपासून तू बंधमुक्त कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रिय प्रभूजी, आज या सकाळच्या समय आम्ही आमचं जीवन तुला समर्पित करीत आहोत. सर्व अपराधांची, सर्व पापांची क्षमा तू आम्हाला कर. आणि प्रभू, येणारं वचन तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाचं तू कर आणि तुझं गौरव होऊ दे. होय पित्या परमेश्वरा, ही पहाटची वेळची प्रार्थना तू आशीर्वादित कर. अनेक लोकांच्या जीवनामध्ये तू साक्ष असणारी ही पहाटची प्रार्थना तू कर आणि अनेक लोकांना तुझ्या राज्यामध्ये तू घेऊन ये. अनेक लोकांपर्यंत देवाचं वचन पोहोचल्या जाऊ दे प्रभू. हो पित्या परमेश्वरा, प्रभू तू आमची प्रार्थना ऐकत आहेस, आमच्या प्रार्थनेचं उत्तर देतोस. प्रभू, तू आम्हाला सांभाळतोस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रियांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये स्वागत आहे. ज्या बंधूंनी, बहिणींनी चॅनल सबस्क्राईब केला, लाईक केला, शेअर केलाय, त्या सर्वांना देवाप आशीर्वादित करू. आणखीन लोकांपर्यंत देवाचं वचन घेऊन जाऊया. आणि प्रियांनो, आपली काही साक्ष असतील तर कमेंट बॉक्समध्ये आपली साक्ष टाका, जेणेकरून आम्ही जो काही व्हिडिओ बनवत आहोत त्या व्हिडिओला बनवण्यासाठी आणखी उत्तेजन आम्हाला मिळेल आणि आणखी आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करू. आणि प्रार्थनेचा उपयोग हा सर्वांसाठी झाला पाहिजे. आपली साक्ष द्या, आम्ही देखील साक्ष या प्रार्थनेमध्ये मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपले न जाणो आपल्या साक्षीद्वारे अनेक लोकांचं जीवन बदलून जाईल. अनेक लोकांच्या जीवनामध्ये जे काही प्रॉब्लेम असतील त्या निघून जातील आणि त्या साक्षीद्वारे अनेक लोकांच्या जीवनामध्ये देव कार्य करणार आहे. आणि चला आपण आजच्या वाचनाकडे जाऊया. शमूएल याचा 12वा अध्याय. आता या 12व्या अध्यायामध्ये आपण पाहूया की शमूएलाने इस्रायल लोकांच्या पुढं भाषण केलेलं आम्हाला दिसत आहे. त्याचं प्रजेपुढं शमूएलाचं भाषण आम्हाला दिसत आहे. आता ह्यांनी ह्या ठिकाणी देवाच्या दासांनी भाषण का केलेले आहे आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. आणि मग पहा देवाचं वचन आमच्यासाठी काय आहे. मग शमूएल सर्व इस्रायल लोकास म्हणाला, पहा, तुम्ही मला जे काही सांगितले ते सगळे मी ऐकून तुम्हावर राजा नेमिला आहे. तर आता पहा, तो राजा तुम्हासमोर वर्तत आहे. मी तर वृद्ध झालो असून माझे केस पिकले आहेत आणि पहा, माझे पुत्र तुम्हामध्ये आहे. मी बाळपणापासून आजवर तुम्हासमोर वागलो वर्तलो आहे. हा मी तुमच्या पुढे आहे. परमेश्वरासमक्ष व त्याच्या अभिषिक्ता समक्ष माझ्या विरुद्ध काय असेल तर सांगा.
मी कोणाचा बैल घेतला आहे काय, कोणाचे गाढव घेतले आहे काय, कोणाला फसवले आहे काय, कोणावर बलात्कार केला आहे काय, डोळे झाक करण्यासाठी कोणाच्या हातून लाच घेतली आहे काय, असे काही असल्यास सांगा, म्हणजे मी त्याची भरपाई करेन. ते म्हणाले, तुम्ही आम्हास फसवले नाही, आम्हावर जुलूम केला नाही, अथवा कोणाच्या हातून काही घेतले नाही. पहा, ह्या ठिकाणी आम्हाला शमूएल जो देवाचा दास होता त्याचं जीवन कसं होतं हे आम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहे. पहा, त्यांनी त्याच्या उभ्या आयुष्यामध्ये देवाची प्रामाणिकपणे त्या ठिकाणी सेवा केलेली आम्हाला दिसत आहे. परंतु ज्यावेळेस इस्रायल लोकांनी राजा मागितला त्यावेळी शमूएल त्या ठिकाणी खिन्न झालेला आम्हाला दिसत आहे. कारण ह्या इस्रायल लोकांना देवाचं राजत्व त्या ठिकाणी नव्हतं पाहिजे. आणि पहा, देवाचं स्वामित्व त्यांच्यावरती नव्हतं पाहिजे. त्यांना इतर परराष्ट्रांसारखं त्यांच्यावरती राजा पाहिजे होता. परंतु प्रियांनो, परमेश्वराने ह्या सर्व गोष्टी त्यांच्या समोर मांडल्या, परंतु तरीही त्या लोकांनी ऐकलं नाही. आणि त्यांनी इस्रायल लोकांनी हट्ट केला आणि त्या हट्टाखातर परमेश्वराने त्यांना त्या ठिकाणी राजा दिलेला आहे. प्रियांनो, हे याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची वाईट गोष्ट आहे की मनुष्य हा दिसणाऱ्या मनुष्यावरती भरोसा ठेवतो, परंतु जो देव आमची काळजी करत आहे, जो देव तुम्हाला आणि मला सर्व गोष्टी पुरवून देत आहे, त्या देवाची भक्ती, त्या देवाची आराधना आणि त्याच्यावरती विश्वास ठेवून चालणं मनुष्याला शक्य होत नाही. कारण पहा, परमेश्वर जरी आमची काळजी घेत असला तरी मनुष्य हा जो आहे हा जगातल्या गोष्टींप्रमाणे चालणारा व्यक्ती आहे. प्रियांनो, ह्या सकाळच्या समय आम्हाला परमेश्वर देव त्याच्या वचनातून एकच सांगत आहे. आता ह्या ठिकाणी जर शमूएल हा जो देवाचा दास होता त्याचं चारित्र्य एकदम चांगलं होतं आणि इस्रायल लोकांच्या समक्ष तो त्या ठिकाणी चॅलेंज करून सांगत आहे की पहा, मी कोणाकडून काही घेतला असेल किंवा मी कोणाला फसवलं असेल, मी कोणावरती बलात्कार केला असेल, तर मी कोणाच्या विरुद्ध काही केलं असेल तर तुम्ही मला सांगा, त्याची मी भरपाई या लोकांच्या पुढं मी तुम्हाला करून देईन. पहा, एवढं त्याचं शुद्ध आणि पवित्र जीवन आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. आजच्या देवाच्या दासांचं असं जीवन आहे का, आम्ही स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. प्रियांनो, ह्या गोष्टींचं वाईट वाटून घेऊ नका, कारण परमेश्वर देवाचं हे वचन तुम्हासाठी माझ्यासाठी आहे. प्रियांनो, जर आम्ही परमेश्वराची सेवा करत आहोत, परमेश्वराच्या हुजुरात जर आपण असतो, तर प्रियांनो, आमच्या जीवनातून या परमेश्वराच्या विरुद्ध ज्या काही गोष्टी असतील त्या आम्ही काढून टाकल्या पाहिजे. शमूएल संदेशासारखं आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र पाहिजे. प्रियांनो, ह्या ठिकाणी त्यांनी आव्हान केलेलं आहे की तुम्ही मला सांगा, म्हणजे मी त्या सर्व गोष्टींची भरपाई करून देईन. प्रियांनो, आज आम्ही असं सांगू शकतो का? प्रियांनो, या सकाळच्या समय देवाचं वचन तुमच्या संगती बोलत आहे. आणि मग नंतर पहा, लोकच त्याच्याविषयी साक्ष देतात की तुम्ही आम्हास फसवले नाही, आम्हावर जुलूम केला नाही, अथवा कोणाच्या हातून काही घेतले नाही. तो त्यास म्हणाला, माझ्या हाती तुम्हास काही सापडले नाही. याबद्दल आज परमेश्वर तुमच्या संबंधाने साक्षी आहे आणि त्याचा अभिषिक्तही आज साक्षी आहे. ते म्हणाले, होय, तो साक्षी आहे. शमूएल लोकास म्हणाला, ज्याने मोशे अहरोन यास नेमिले, तुमच्या वाडवडिलास मिस्र देशातून आणले, तो परमेश्वरच होय. तर आता तुम्ही स्तब्ध उभे राहा, म्हणजे तुम्ही व तुमचे वडील त्यांच्या बाबतीत परमेश्वराने जी न्यायकृत्य केली त्यांच्या संबंधाचा वाद मी तुमच्याशी परमेश्वरासमोर चालवितो. याकोब मिस्रात गेला आणि तुमच्या वाडवडिलांनी परमेश्वराचा धावा केला, तेव्हा परमेश्वराने मोशे व अहरोन यास पाठविले व त्याने तुमच्या वाडवडिलास मिस्रातून काढून आणून या स्थळी बसवले. पण त्यांचा देव परमेश्वर याचे त्यास विस्मरण झाले, तेव्हा त्याने हासोराचा
सेनापती सिसरा, फलिष्टी लोक आणि मोआबाचा राजा यांच्या स्वाधीन त्यास केले. मग ते त्यांशी लढले. त्यांनी परमेश्वराचा धावा करून म्हटले, आम्ही पातक केले आहे, कारण आम्ही परमेश्वराला सोडून बाल देव व अष्टरोथ यांची भक्ती केली. तर आता आमच्या शत्रूच्या हातून आम्हा सोडवी, म्हणजे आम्ही तुझी भक्ती करू. यावर परमेश्वराने येरुबाल व बदान, इप्ताह व शम्युएल यास पाठवून तुम्हास तुमच्या चहूकडल्या शत्रूंच्या हातून सोडले व तुम्ही निर्भय राहू लागला. तरी पण अम्मोनियांचा राजा नाहाश आपल्यावर स्वारी करीत आहे असे तुम्ही पाहिले. तेव्हा परमेश्वर तुमचा देव तुमचा राजा असूनही तुम्ही मला म्हणाला, हे ठीक नाही, आम्हावर राज्य करण्यास राजा असावा. पहा, ह्या ठिकाणी इस्रायल लोकांनी खूप मोठी चूक या ठिकाणी केलेली आम्हाला दिसत आहे. पहा, यांनी जिवंत देवाची भक्ती करायचं सोडून ते हातांनी बनवलेल्या परदेशीय जे काही परराष्ट्रीय लोक होते त्यांच्यासारखी त्या ठिकाणी ते मूर्तीपूजा करू लागलेले आहे. प्रियानो, आजही प्रार्थनेमध्ये असे लोक येतात की ते जिवंत देवाला सोडून इतर देवतांच्या माग ते लागताना आम्हाला दिसत आहे. ज्या देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, ज्या देवाने तुम्हाला आणि मला जीव दिलेला आहे, ज्या देवाने तुम्हाला आणि मला सर्व गोष्टी पुरवून दिलेल्या आहे, त्या देवाला सोडून आम्ही अन्य देवांच्या मागे लागत आहोत. हातांनी बनवलेल्या देवांच्या मागे लावत. मुळात ते देवच नाही असं देवाचं वचन आम्हाला सांगत आहे. प्रियांनो, ज्या देवाने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जीवनाचा श्वास ठेवलेला आहे, त्या देवाला सोडून आजही लोक विपरीत गोष्टी करीत आहेत. आज लोक जिवंत देवाचं जे सानिध्य आहे ते नाकारत आहे. अतिशय वाईट वाटत आहे. आणि खरोखर जेव्हा जिवंत देवाला आम्ही नाकारतो त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये अनेक संकट येतात, अनेक अडचणी येतात, अनेक प्रॉब्लेम येतात, अनेक समस्या येतात. त्याचं कारण एकच आहे की आम्ही जिवंत देवाला सोडून आम्ही जगाच्या मागे लागत आहोत. आता ह्या ठिकाणी तेवढीच गोष्ट केली नाही तर देव हा राजा त्या ठिकाणी होता. देव त्यांची काळजी घेत होता. देव त्यांना सर्व काही देत होता आणि देव सर्व प्रकारे इस्रायल लोकांची काळजी घेत असताना देखील लोक काय सांगत होते की आम्हाला राजा नेम. प्रियांनो, ही सर्वात महत्वाची दुःखाची गोष्ट आहे. आज लोकांना देखील तसंच पाहिजे आहे. कोणाच्या तरी गुलामगिरीत राहावं, कोणाच्या तरी हाताखाली राहावं, आम्ही त्या ठिकाणी जगावं अशी लोकांची इच्छा आहे. परंतु देवाची इच्छा आहे की आम्ही गुलामगिरीतून मुक्त व्हावे. आम्ही फक्त केवळ आणि केवळ त्याला राजा म्हणून आमच्या जीवनामध्ये स्थान द्यावं. कारण परमेश्वराने तुमच्यावर माझ्यावर कधीही जबरदस्ती केली नाही, कधी नियम लादले नाही, कधी त्याने आम्हावरती गुलामगिरी केली नाही, कधी त्यांनी धनीपण गाजवलं नाही. तर परमेश्वराने आम्हाला सर्व प्रकारे स्वातंत्र्य दिले आहे. आम्हाला निर्णय घेण्यासाठी स्वातंत्र्य दिलंय, आमचे विचार मांडण्यासाठी स्वातंत्र्य दिलेलं आहे. तरी पण आम्ही आमच्या जिवंत देवाला सोडून आम्ही त्याच्या विरुद्ध जाताना दिसत आहे. त्याचे लोक. प्रियांनो, या सकाळच्या समय ही जी परिस्थिती आहे ही अनेक हजारो वर्षापूर्वी त्या ठिकाणी इस्रायल लोकांच्या जीवनात होती आणि तीच परिस्थिती आजही आपल्या मंडळांमध्ये दिसत आहे. आजही त्याच्या लोकांच्या जीवनामध्ये दिसत आहे. प्रियांनो, पुढे पहा, परमेश्वराने इस्रायल लोकांनी परमेश्वराचा धावा केला. त्यावेळेस परमेश्वराने त्यांना त्या ठिकाणी शत्रूच्या हातून सोडवलं. तुम्ही निर्भय राहू लागला. तरी पण अम्मोनियांचा राजा नाहाश आपल्यावर स्वारी करीत आहेत असे तुम्ही पाहिले. तेव्हा परमेश्वर तुमचा देव तुमचा राजा असूनही तुम्ही मला म्हणाला, हे ठीक नाही, आम्हावर राज्य करण्यास राजा असावा. तर आता जो राजा तुम्ही निवडून घेतला व मागून घेतला तो हा पहा. परमेश्वराने तुम्हावर हा राजा नेमिला. तुम्ही परमेश्वराचे भय धरून त्याची भक्ती करत राहाल, त्याची वाणी ऐकत राहाल, त्याच्या धर्मशास्त्राविरुद्ध बंडाव करणार नाही आणि तुमच्यावर राज्य करणारा हा राजा
व तुम्ही आपला देव परमेश्वराचे अनुसरण कराल तर बरे, परंतु तुम्ही परमेश्वराची वाणी ऐकणार नाही आणि परमेश्वराच्या धर्मशास्त्राविरुद्ध बंडाव कराल तर परमेश्वराचा हात जसा तुमच्या वाडवडिलांविरुद्ध झाला होता तसा तुमच्या विरुद्ध होईल. तर आता स्थिर उभे राहा आणि परमेश्वर तुम्हा समक्ष मोठी कृती करणार आहे ती पहा. आज गव्हाची कापणी चालू आहे ना, तर परमेश्वराने मेघगर्जना करून पर्जन्यवृष्टी करावी अशी मी प्रार्थना करेल. म्हणजे मग तुम्ही आपणासाठी राजा मागून परमेश्वराच्या दृष्टीने केवढा अपराध केला आहे हे तुमच्या लक्षात येईल. पहा, राजा मागण्याचे दुष्परिणाम आता त्यांच्यावरती ओढून आलेले आहे. प्रियांनो, देव हा आमचा राजा आहे आणि त्याला राजाच म्हणून आमच्या जीवनामध्ये घोषित केलं पाहिजे. आमच्या कुटुंबात, आमच्या देशात, आमच्या गावात, आमच्या तालुक्यात आणि आमच्या या सर्व सृष्टीचा राजा कोण आहे? परमेश्वर देव आहे. प्रियांनो, या ठिकाणी मनुष्यांनी कुणी सत्ता घेण्याचा ताबा घेतला तर ते होऊ शकत नाही, कारण परमेश्वर ह्या सृष्टीचा निर्माण करता आहे. पहा, आज या लोकांनी त्या ठिकाणी परमेश्वराच्या विरुद्ध खूप मोठा गुन्हा केलेला होता, खूप मोठा अपराध केलेला होता. आणि मग पहा की मग शमूएलाने परमेश्वराची प्रार्थना केली आणि परमेश्वराने त्या दिवशी गर्जना व पर्जन्यवृष्टी केली. तेव्हा सर्व लोकांस परमेश्वराची व शमूएलाची दहशत बसली. पहा, देवाच्या दासांनी त्या ठिकाणी प्रार्थना केली आणि त्या ठिकाणी पाऊस पडला. आणि ही गोष्ट पाहून त्या सर्व इस्रायलात परमेश्वराची शमूएलाची लोकांमध्ये दहशत बसलेली आहे. तेव्हा सर्व लोक शमूएलास म्हणाले, आपल्या दासा प्रित्यर्थ आपला देव परमेश्वर याची प्रार्थना करा, म्हणजे आम्ही मरायचं नाही. आम्ही राजा मागितला, त्यामुळे आमच्या एकंदर पातकास हे एक दुष्कर्म आम्ही जोडले आहे. शमूएल लोकास म्हणाला, भिवू नका, हे दुष्कर्म तुम्ही केले आहे खरे, पण आता परमेश्वराला अनुसरणाचे सोडून दुसरीकडे वळू नका. तर मनोभावे परमेश्वराची सेवा करा. ज्या निरर्थक वस्तूपासून तुम्हास काही लाभ व्हावयाचा नाही व तुमचा उद्धार व्हावयाचा नाही, त्याच्या मागे लागू नका, कारण त्या केवळ निरर्थक होत. परमेश्वर आपल्या थोर नामास्तव आपल्या लोकांचा त्याग करणार नाही, कारण परमेश्वराने कृपावंत होऊन तुम्हास आपले प्रजाजन केले आहे. तुम्हासाठी प्रार्थना करायचे सोडून देणे हा परमेश्वराचा अपराध माझ्या हातून न घडो. मी तुम्हास चांगला व सरळ मार्ग दाखवतो, मात्र तुम्ही परमेश्वराचे भय धरा व सत्याने जिवे भावे त्याची सेवा करा. त्याने तुम्हासाठी जेवढी महत्कृत्य केली आहे याचा विचार करा. पण तुम्ही दुष्कृत्य करीत राहाल तर तुम्ही नष्ट व्हाल व तुमचा राजा नष्ट होईल. प्रियांनो, या ठिकाणी परमेश्वराने त्याच्या दासाकडून या ठिकाणी इस्रायलाची कान उघडणी केलेली आहे. प्रियांनो, परमेश्वर देव तुम्हाला आणि मला प्रत्येक वेळेस संधी देत आहे आणि त्या संधीचा आम्ही फायदा करून घेतला पाहिजे. इस्रायल लोकांनी या ठिकाणी राजा मागितला आणि त्यांनी परमेश्वराच्या विरुद्ध खूप मोठं पातक केलेलं हे स्वतः इस्रायल लोकांनी या ठिकाणी कबूल केलेले आम्हाला दिसत आहे. तर मग दास त्या ठिकाणी परमेश्वराचा दास त्यांना म्हणाला की भिवू नका. पहा, पुन्हा एकदा परमेश्वर देव तुम्हाला संधी देत आहे. तुम्ही जिवे भावे त्याची सेवा करा, अन्य देवांच्या नादी लागू नका, आणि जर लागला तर परमेश्वर तुम्हाला आणि तुमच्या राजाला या भूतलावरून नष्ट करून टाकेल. होय प्रियांनो, परमेश्वर देव हा प्रेमळ आहे. परमेश्वर देव हा चांगल्या गोष्टींविषयी, प्रियांनो, आपल्या जीवनातील वाईट गोष्टींविषयी, ज्या वाईट गोष्टी असतील त्याच्याविषयी तो क्रोधाविष्ट देखील आहे. आम्ही जर परमेश्वराच्या विरुद्ध जर गोष्टी करत असेल तर आम्हाला ताळ्यावर आणण्यासाठी परमेश्वर देव आम्हाला शिक्षा करून, आम्हाला शासन करून तो पुन्हा त्याच्या जवळ तो घेतो. असा आमचा प्रेमळ परमेश्वर आहे.
परंतु तो आम्हाला सोडून देत नाही हे आम्हाला दिसत आहे. त्याच्या दासांद्वारे तो आमची कान उघडणी करताना दिसत आहे. आणि प्रियांनो, ह्या ठिकाणी देखील इस्रायल लोकांची कान उघडणी त्याच्या दासाकरवी परमेश्वराने केलेली आम्हाला दिसत आहे. प्रियांनो, तीच परिस्थिती आज आमच्या आणि माझ्या आणि तुमच्या जीवनामध्ये, आज तीच परिस्थिती तुमच्या मंडळीमध्ये, माझ्या मंडळीमध्ये आहे. प्रियांनो, आज लोकांना दिसणाऱ्या गोष्टींवरती विश्वास लोक ठेवत आहे. जर देवाने त्या ठिकाणी प्रार्थनेचं उत्तर दिलं नाही तर ते लगेच सोडून त्या ठिकाणी निराश होतात, हताश होतात आणि ते प्रार्थना करण्याचं सोडून देतात. प्रियांनो, देवाच्या वचनावरती भरोसा ठेवा. देवाचे वचन आपल्या जीवनामध्ये घोषित करण्याचं सोडू नका. जोपर्यंत आम्हाला प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही, जोपर्यंत आम्हाला देवबाप उत्तर देत नाही, तोपर्यंत आम्ही देवाच्या वचनाची घोषणा करायचं सोडू नका. प्रियांनो, परमेश्वर देव आमचा जिवंत देव आहे. ज्या लोकांनी त्यांचा धावा केला त्या लोकांचा धावा त्यांनी ऐकलेला आहे. प्रियांनो, आज तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या समस्या असू द्या, कोणत्याही प्रकारची अडचण असू द्या, कोणत्याही प्रकारचा आजार असू द्या, कोणत्याही प्रकारचे विकार असू द्या, कोणत्याही प्रकारच्या समस्या असू द्या, अडचणी असू द्या, संकट असू द्या, यातून काढणारा परमेश्वर देव एकच आहे आणि त्याचं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. मत्ते 11:28 सांगते की अहो कष्टी भारकांजन हो, तुम्ही मजकड्या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. प्रियांनो, तुम्ही थकलेले आहात काय? तुम्ही भागलेले आहात काय? तुम्ही देवापासून दूर आहात का? तुम्ही निराश आहात का? तुम्ही आजारी आहात का? तर चला, गुडघे टेका, पश्चाताप करा आणि प्रभूच्या पुढे मागा. प्रभूला सांगा की प्रभू, मी माझ्या अपराधांची तुम्हाला क्षमा कर, माझ्या पापांची क्षमा कर. मी तुझ्या विरुद्ध बोललेला आहे, मी तुझ्या विरुद्ध चुकलेलो आहे. प्रभू, तू मला क्षमा कर. तू जिवंत देव आहे तर तू मला आरोग्य दे. तुम्ही देवाला चॅलेंज करा. देवाची वचनाची घोषणा आपल्या जीवनामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या गावामध्ये तुम्ही करा. परमेश्वर देव तुम्हाला त्या वचनाप्रमाणे सर्व काही देणार आहे. तर चला, आपण त्या जिवंत देवाची प्रार्थना करूया आणि आपल्या जीवनातील सर्व समस्या, सर्व अडचणी आपण काढून टाकूया आणि प्रभूला, आपल्या जिवंत देवाला आपला राजा म्हणून घेऊया. प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये राजा म्हणून घेऊया. तर चला, आपण प्रार्थना करूया. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. पुन्हा एकदा तुझ्या प्रिय लोकांसंगती तुझ्या वचनाद्वारे तू बोललेला आहे. प्रभू, मी नाही तर प्रभू, तू प्रत्येक तुझ्या लोकांचा तू ताबा घे. प्रत्येकाला तू स्पर्श कर. प्रत्येकाच्या जीवनातील सर्व बंधनं, सर्व समस्या निघून जाऊ दे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझी शांती उतरून दे. प्रिय प्रभू येशू, प्रत्येकाच्या जीवनातील आजार निघून जाऊ दे. प्रत्येकाला तू कर्ज मुक्त तू कर. प्रत्येकाच्या जीवनातील सर्व समस्या प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र नावामध्ये तू काढून टाक. आणि प्रिय प्रभू येशू, हे देवाचं वचन ऐकताना प्रिय प्रभू येशू त्यांच्या जीवनामध्ये तू कार्य कर आणि त्यांना तू स्पर्श कर. प्रभू, आजच्या दिवसभरातील सर्व कामकाज तू आशीर्वादित कर. आणि प्रिय प्रभू येशू, ज्या लोकांची कामं रखडलेली आहेत ते सर्व कामं तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू मोकळे कर. त्यांना तू यश दे. ते जातील त्या ठिकाणी प्रिय प्रभू येशू, त्यांना तू यश दे. आणि सर्व वाईट पापापासून, सर्व वाईट सैताना हल्ल्यापासून, सर्व ॲक्सिडेंट, सर्व आजारापासून, सर्व सैतानी हल्ल्यापासून प्रिय प्रभू येशू तुझ्या लोकांचं तू रक्षण कर आणि तुझं गौरव दे. पित्या परमेश्वर, प्रभू, तू आमच्यावरती कृपा, तुझी दृष्टी असू दे. आणि प्रभू, तू आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. प्रत्येकाला तू स्पर्श कर आणि तुझं गौरव दे. प्रभू, तू आमची प्रार्थना ऐकलीस त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देते. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 9730301668 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. देवबाप आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करो. आमेन, आमेन.